सुंदर दिवसाची अशी सुंदर सकाळ झाली आहे या माझ्या चिमुकल्या बाळापासून आणि आईपासून. तर अयंशला छान मी फ्रेश वगैरे करून दिला मस्त 10 वाजता आणि आईने पण जरा फ्रेश होऊन गेली आणि आम्ही निघालेलो आहोत मस्त हॉस्पिटलला जायसाठी. घराजवळच असं PSC म्हणून एक हॉस्पिटल आहे साकोलीला, तिथेच जायसाठी आम्ही निघालोत आणि भरपूर ऊन होती बा. आणि आम्ही तिथे कशाला चाललो तर एका दिवसाच्या आधी आई आणि माझे बाबूजी म्हणजे माझे पप्पा गेले होते भंडाऱ्याला हॉस्पिटलला, कारण माझ्या आईची तब्येत बरी नाही आहे त्याच्यासाठी. तर तिलाच MRI काढायला सांगितलं होतं, ते पण मेंदूचं, म्हणून त्यांनी ते काढून घेतलं. आणि MRI काढल्याच्या नंतर तिला माहिती झालं की तिला असं मेंदूमध्ये म्हणजे रक्त थोडंसं साचलेलं आहे आणि जे डोळ्याजवळ नस असते तिथे पण जरा साचलेलं आहे त्या कारणापायी. आणि हे कशाने झालेलं आहे तर BPमुळे झालेलं आहे. BP माझी आईची हाय होती त्याच्यामुळे एवढं सगळं काही झालं. शरीरातलं रक्त पण घट्ट होऊन गेलं आणि शरीरातलं रक्त घट्ट झाल्यामुळे कुठे कुठे ब्लॉकेज आलेले आहेत, त्यामुळे तिची तब्येत भरपूर जास्त खराब आहे. शरीराने ती चांगली दिसत आहे पण तिच्या डोळ्यावर असर झालेला आहे. एका डोळ्याने तिला दिसणं कमी झालेलं आहे, असं झालं आहे आईसोबत. म्हणून तिची जरा काळजी घेत आहोत आम्ही. तिला काहीही कामं करायला सांगितलेले नाही आहेत डॉक्टरनी आणि पाण्यामध्ये हात टाकायचं नाही, फुल बेड रेस्ट सांगितलं आहे, म्हणून ती काहीही कामं करत नाही. म्हणून मी तिच्या मदतीसाठी आलेली आहे. मी तर आलेली आहे, माझी मोठी ताई पण येणार आहे, ती पण 2 दिवसात, कारण की आमच्या ओम छोटं बाळ आहे की नाही, तिच्या छोटं बाळ त्याची तब्येत खराब आहे म्हणून आणि बघा इथलं सगळं काही झालं. डॉक्टरने इंजेक्शन दिलेले आहेत 5, म्हणून ते इंजेक्शन आम्ही रोज लावायला जाणार आहोत आईला, म्हणून हे घराजवळच आहे म्हणून तिथे गेलेलो होतो. तर अयांश बघा किती काळजी घेते माझ्या आईची ना, मस्त तिचे हात पकडलं, चल आई असं म्हणायला लागलं. आणि तिची चप्पल आहे, ती चप्पल पण आणून देत होता, म्हणजे लहानशा बाळांना पण सगळं काही कळते की मदत काय करावी काय नाही बा म्हणून असं बघा. आणि माझं बाळ असं होतं जेव्हा छोटा होता, आता पण लहानच आहे म्हणा, पण याच्यापेक्षा जेव्हा छोटा होता तेव्हा तो कोणासोबत म्हणजे असं राहायचं नाही, माझ्या आईच्या जवळ सुद्धा जायचं नाही, माझ्या वडिलांच्या जवळ पण जायचं नाही. पण आता जरी मोठा झाला तर त्याला आपले माणसं कोण आहेत, कोणाची आपुलकी लावायची हे सगळं काही समजायला लागलेलं होतं. आणि आमचं तिथलं काम झालं तर आम्ही निघालोत मस्त घरी जायसाठी. तर अयांश मस्त घर दाखवत होता आमचं की आपलं घर कुठे आहे बा म्हणून. असं घराजवळ पोचताच मस्त एक आमचे लंजे काका जे आहेत त्यांच्या घरी जाऊन बसलो आणि तिथे बघतो तर काय मस्त ट्रॅक्टर होतं, मग बसवलं घेऊन अयांशला तिथे. तर माझं बाळ मस्त खुशच बाबा तिथे ट्रॅक्टरवर फर्स्ट टाईम अयांश बसलेला होता. बघू शकतात किती मस्त दिसत आहे ना. आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, चॅनलला लाईक करत जात आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब पण करायलाही विसरू नका. माझ्या बाळाशी असेच नवनवीन आणि छोटे छोटे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणार आहे. आणि थंडी भरपूर वाढलेली आहे, तर तुम्ही सगळेच जण तुम्ही स्वतःची काळजी घ्या. जेवढं थंडीपासून वाचू शकत असाल तेवढे वाचा, कारण की थंडीमुळे भरपूर शरीरात बदल होतो आणि ते आपल्याला लवकर जाणवत नाही किंवा काही झाल्याच्या नंतर जाणवते, म्हणून तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तुला आवडते ना? अरे वा कोको, डिगू मामाच्या घरी ट्रॅक्टर आहे, कोको आहे. अयांशला कोको खूप जास्त आवडते हो ना. कशी करते बेटा कोको? कुक 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 करते, असे मारतो, मारायचं नाही. बघा यांच्या घरी ऊस पण आहे मस्त, घरी यांनी ऊस लावलेलं आहे बघा, किती ठोकळ आहे मस्त. खूप सारे फ्लावर्सचे झाडं पण आहे डिगू मामाच्या घरी, हो ना दादू? कोको आवडली तुला अयांश? कोको आवडली? घेऊन जाऊ का की खाऊ आपण कोको? खाऊ का कोकोला? किती मोठा आहे ना कोंबडा, हो ना. काल झुलत होते ना बेटा, तू बघितलं होतं ना, असे झुलत होते ना मस्त छान. मागे ट्रॅक्टर ठेवला आहे अयांशला, मस्त ट्रॅक्टरवर पण बसवलं होतं मस्त छान. मज्जाच मज्जा आहे अयांशची, हो ना रे दादा. साकोलीला आलं की मस्त फिरायला मिळते. आमच्या राजनांदगावला आम्ही जास्त काही बाहेर वगैरे जात नाही आणि फिरत नाही, इथे आलो की मस्त मोहल्लाभर फिरा, हो की नाही दादू? चला यांचे मी तुम्हाला दुकान पण दाखवते मस्त. चल डिगू मामाचे दुकान बघूया बरं, ये. चला चला चला, आई बसली आहे ना, चल चला डिगू मामाच्या दुकानात. चला 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 चला. काय पाहिजे मामाला सांग, सांग ना अयांश. अयांश चोको चोको सारखे राहतात की नाही? हा हे दे ना, साबुदाणा चिवडा दे, साबुदाण्याचा चिवडा खाते दादू माझा. हा हा वरचाच, हा पांढरावाला है ना अयांश? खाशील का बेटा? ए दादू पटकन पटकन बोलायचं. हा मामा, मामा म्हण. ए मामा. हा घे, चढ बेटावर. मस्त रडते. काय मिळालं दाखव मला अयांश, दाखव दाखव.
किती पैसे झाले विचार. 9. दे ना तर पैसे दे आता, तुझ्याकडे आहे ना पैसे. कुठे आहे? हा देऊन दे पैसे. घे म्हणा, घे मामा. फेकून नको देऊ बेटू, हातात देऊन दे मामाला. दे. घेतलं का? किती पैसे दिले? नाही. काय रे? अननस. तुझे मस्त अंगूर खाल्ले अयांशनी, हो ना रे? इतके आवडले बापरे, खूप जास्त. ये ते माईला दाखव का दिलं डिगू मामाना. तर चल ये ये दाखव ते माईले, खाते का म्हणा. जा विचार बरं माईला, विचार माई खाते का. हा मग काढशील. नको काढू चप्पल आता, मग काढशील. पहिले दाखव. जा जा ना. कशाला बसला? चप्पल काढून देऊ. घे दादूची. बघा किती हुशार आहे यश, चप्पल काढल्याशिवाय घरात नाही जात. बापा बापा. हा चला जा आता. हुशार आहे. हाय थंड वाटते तुला. हा सॉक्स नाही घातले ना तू, म्हणून तुला थंड वाटते. हा डिगी हो. हा जा माईला दे. जा माई खाते का म्हणा. जा. त्याला नाही म्हणते. ते छी जागा असते, त्या छी जागेवर ठेवते का बेटा फिंगर. अयश तूच खातो एकटा. ठीक आहे खा. वा वा पतंग दिली. ये आपण उडव. तशी नको आपटू, त्या धाग्यानं करा लागते. आणि इकडे आण, मी तुला सांगते. दाखव. सोड बरं. असा धाग्यात पकड, असा हात पकड धाग्यानी. धागा पकड. हा आता धाव बेटा तिकडे दीदीकडे. धावत धावत जा, म्हणजे उडते. उडते ना दादू. इकडे बघ. हा उडव उडव. असं बाया शेंगा तोडतो तो. दाखव कशी शेंग तोडतो. अरे बापरे, आईला मदत करते तू. हा अयश. नाना नाही, कच्चा दाना. भाजीतला खायचं बेटा. भाजी करू ना आपण. कोणती आई वे सांग बरं मला. आई कुठे आहे? हे आई वे. कोणाची आई वे? माई. हे इकडे माई आहे. माई मोठी बदमाश आहे नाही का बेटा? का दादू बदमाश आहे? कोण बदमाश आहे? माई. पाय हे माईले बदमाश आहे म्हणते, हो ना. तुला मारते बेटा माई. अयश माई मारते का? इकडे बघ ना. मारते का तुला? चवडीच्या शेंगांची भाजी करते, हो ना अयश. नाही तुटत. तोड, जोरात तोड. ताकद लाव. अरे ओले बापा, नाही तुटत. मामाला तोडून माग. राहुल मामाला तोलून दे ना मामा. राहुल मामा आलाय बघा. ओले बापा तुटला बे मस्त. राहुल मामाला भाजी करायला लावू, हो ना यश. ताकदच मोठी लागते बापा. दे आईला. अले वा. हा आता यशला. व्हेरी गुड. आमचं स्वयंपाक सुरू आहे. दादू तू जेवण करणार? हा फेक बेटा. आम्ही स्वयंपाक करतो, अयंश त्रास देतो, म्हणून आई हे बा अयंशसोबत बॉल खेळते. अरे वा मस्त. तुम्ही आपल्या जागेवर बसा ना जी, मागे शलकून. एक नाही ऐकत. छान छान. हा चिपकून जा बेटा. अरे बापरे. कसे टेका घेते आईसारखा. ओले बापले. साहेब आहेत आमचे अयंश साहेब. छान. आम्हाला तू अयंश आपली शान. पण तुला माहिती आहे का काय लागते तर? काय आहे तो? आलो का चालू बेटा? कोणाचा मोबाईल आहे? मामा. कोणता मामा आहे तुझ्या? सांग ना मामा कोणता आहे अयंश. अयंश
पहिले मामा सांगून दे ना. पुरं मम्मा बैल काय आहे. म्हणते? आपल्याच बापाची. काय? अरे बाबा कोण आले रे? बाबा वेत नाही दिला एकच म्हणतात का? हो घे बेटा. मी ठेवून देऊ का? मी ठेवून देतो आपल्या जवळ. राहू दे राहू दे. तू शान पण नको करू. त्या मावशीला शिकू द्या मोठी चाकू तर. आता का करू?